हेडफोन आहेत का?
ब्रह्मरसायना प्रबल जास्त झालं थोडं. सद्गुरु सुजान वैद्येक तत्वमसी पद दाखविले मज श्रवणी ते बीज पेरियले रोपियले प्रियले ओपियले अपना समान तुकी केले तुक वाचेने ते सुख बोलविना हॅलो तत्वमसी पद दावियले मज श्रवणी ते बीज पेरियले महादेव मने कोटी उपकार महादेव मने कोटी उपकार करतळी शंकर ठेविला तत्वमसी पद दावियले मज श्रवणी ते बीज पेरियले शिवा काय म्हणले ध्रुवरूपियासी ब्रह्मरसायन सद्गुरु सुदान वैद्य. आजच्या या परममंगल प्रसंगी अव्याहतगत्या चालत आलेल्या अखंड शिवनामाची परंपरा सप्ताहाची परंपरा आणि त्यातला असणारा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशी असणार या रामवाडगाव शिवक्षेत्रामध्ये किती वर्ष झाले? 45 वर्ष झाले. 45 म्हणजे 4 आणि 5 9वीला भक्ती प्राप्त झाल्याचा आजचा दिवस. आणि अशा या महापर्वावर संत शिरोमणी एक प्रकारचे असणारे माझे महादेव प्रभू आणि अशा महादेव प्रभूंचा असणारा 4 चरणाचा अभंग बऱ्याचशा जणांच्या पाठांतरामध्ये असणारा जीवाचं शिवत्व कसं करावं जीवाचं शिवत्व कसं करावं आत्म्याचं परमात्मतत्व कसं करावं आणि हा उपदेश करणारा आजचा हा अभंग 4 चरणामध्ये महादेव प्रभूनं काय सांगण्याचा प्रयत्न केला जगाला हे आपण पाहूया. शिवार सज्जनो अंडचार श्वेतजन्य द्विज खाणीमधून जन्माला आलेला जीवात्मा विश्वावसुनाम संवत्सर संपवलं आणि पराभवनाम संवत्सरामध्ये आम्ही प्रयाण करायला सुरू केलं. पराभवनाम कालच्या गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आणि माघ कृष्ण पक्ष फाल्गुन कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत चाललं. पराभवनाम संवत्सराचं सांगणं एकच आहे बाबा रे, पराचा अभाव. पर म्हणजे दुसरा आणि त्याचा अभाव या कलियुगामध्ये जाणवणार आहे. आणि म्हणून आजचं जे काही भारतावरचं नव्हे जगावरचं असणारं जे काही संकट आहे ते थोडस शमलंय म्हणायला हरकत नाही. पण एकीकडं प्रत्येकाला मी मोठा मी मोठा मी मोठा म्हणण्याचं आणि लिप्सा अंतःकरण प्रवृत्तीमध्ये उत्पन्न झाली ती म्हणजे अमेरिका 1, दुसरा रशिया 2 आणि तिसरा चीन. आणि त्यामध्ये इस्रायलची साथ घेऊन अमेरिका इराणवर आक्रमण करतोय तर इराणही सडेतोडपणानं त्याला उत्तर देतोय.
आणि बाकीच्या इतर देशांचं असणार सगळी धुळधाण होत चालली. बाकीच्या जवळ असणारे देश जिथं अनेक असणारे बॉम्बस्फोट होत चालले आणि म्हणूनच पेट्रोल, डिझेल आणि गॅस थोड्या बहुत प्रमाणामध्ये कमी पडण्याचा प्रयत्न झाला. पण ईश्वरी शक्ती असणारी भक्ताच्या कैवारानं ईश्वरी शक्ती प्राप्त होते म्हणायला हरकत नाही. परमभूमी असणारी भारतभूमी आणि भारतभूमीच्या असणाऱ्या पंतप्रधानांनी दोघांच्याही कडे विचार न करता दोघांची बाजू न घेता आपलं आपलं काम चालू केलं. म्हणजे परांचा अभाव स्वतंत्र वृत्तीनं जगा म्हणण्याचा भाग पराभव नाम समज. शिवहर शिवहर. आणि म्हणून जो काही जन्माला आलेला जीवात्मा आहे, गर्भपिंडामध्ये सोहम सोहम करणारा जीवात्मा, हाक मारणारा देवाला, मी जो आहे तो तूच आहेस बाबा, तू जो आहेस तो मीच आहे बाबा, आणि इथून सोड मोकळी कर, आमची सोड मोकळी कर, जीवाला शिवत्व दे, या गर्भाच्या बाहेर काढ. आणि असं म्हणणारा जीवात्मा बाहेर आल्याच्या नंतर मात्र कलियुगाचं वारं लागून केव्हा 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 मी केव्हा म्हटलो म्हणणारा जीवात्मा, ब्रह्मपुरीवरून निघणारा जीवात्मा शिवपुरीकडे चाललेला आहे. शिवरूपता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जीवात्मा आलेला आहे. आणि ज्यावेळेस या कलियुगाचं असणारं वारं माया रूपानं, प्रकृती रूपानं, अविद्या रूपानं, प्रधान रूपानं, शक्ती रूपानं आच्छादल्या जातं आणि पर्यावरण समाविष्ट होतं शरीराला, त्यावेळेस बुद्धीचा विपर्यास निर्माण होतो महाराज. आणि विपर्यास निर्माण झाला की जसं गुरुगीतेमध्ये सांगितलं, अभ्र आच्छादिले आभाळे, अभ्र आच्छादिले आभाळे, उदक आच्छादिले शेवाळे, देवी माया अविद्या बळे, आत्मत्व सर्व ग्रासिले. ब्रह्मरूप असणारा जीवात्मा आणि ज्यावेळेस आईच्या शरीराच्या बाहेर आला त्यावेळेस अष्टधा प्रकृती स्वरूप देह प्राप्त करून पंचभूतात्मक आणि त्रिगुणात्मक राजस तामस सात्विक पृथ्वी आप तेज वायू आकाश मिळून 8 आणि त्यामध्ये 5चं असणारं मिश्रण केलं पंचतन्मात्राचं. आणि पंचतन्मात्रेच्या आवेशानं आवेगानं हा जीवात्मा असणारा विषय लोलूप बनला. आणि विषय लोलूप बनलेला जीवात्मा स्वतःच असणारं अस्तित्व, स्वतःच असणारं जीवत्व, स्वतःच असणारं ब्रह्मतत्व किंवा शिवतत्व मायेच्या प्रावरणानं आणि तो विसरून गेला सज्जनो. आणि विसरून गेला जशा पद्धतीने आम्हाला एक अध्यात्मामध्ये आणि आमचे गुरु किंवा आमचे वडीलही होते त्यावेळेस सांगत होते आम्हाला की बाबा रे तो मेंढपाळ, आणि तो मेंढ्या दररोज घेऊन जायचा आणि अचानक एक सिंहाचं पिल्लू त्याला सापडलं. आणि मग ते सिंहाचं पिल्लू सापडल्याच्या नंतर त्या सिंहाच्या पिलाला बकरीचं दूध पाजलं, मेंढीचं दूध पाजलं आणि सोबत घेऊन त्या सिंहाच्या पिलाला तो धनगर, तो मेंढपाळ आणि निघायचा, त्याला चारायचा, सोबत फिरवायचा. अनुक्रमे मेंढ्यांचा असणारा जो गुणधर्म आहे, वाद नाही पण गुण लागला, या सिंहाच्या पिल्याला झाला. आणि तो सिंहाचं पिलू अज्ञानाच्या प्रावरणानं स्वतःचं अस्तित्व गमावून बसला आणि स्वतःला मी मेंढा आहे, मी मेंढा आहे, मी मेंढा आहे म्हणायला लागला. जसं मेंढ्या असणाऱ्या चारा खायला लागल्या तसा हा सुद्धा चारा खायला प्रयत्न करायला. मेंढ्या जशा ब्याब्या करायल्या
तसं हा सुद्धा ब्या करायला लागला आणि स्वतःला असणार मी मेंढा आहे, मी मेंढा आहे. आणि अशा पद्धतीनं तो सिंह छावा, सिंहाचा छावा मेंढ्यामध्ये बसलेला, स्वतःला असणारा अज्ञानाच्या प्रावरणानं, मायेच्या आच्छादनानं स्वतःच स्वरूप विसरून स्वतःला मेंढा रूप मानायला लागला. हा जीवरूप आत्मा महाराज. पाहायला गेलं तर तो सर्वोच्च आहे, जंगलाचा राजा आहे, वनाचा राजा आहे. सिंह असणारा पण स्वतःच असणारा अस्तित्व नष्ट का झालं? कशामुळं? मायेमुळं. जकार जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवं जन्म मृतस्य च जंतुर मरण जन्माभ्याम परिभ्रमती चक्रवत. सज्जनो, जन्माच्या शब्दामध्ये जच्या पुढं म आहे. जन्म. ज्यांचा जन्म झालाय त्यांचं मरण अटळ आहे, त्यांचं मरण अटळ आहे. मग तो कोणी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, राजा असो, रंक असो, स्त्री असो, पुरुष असो, बाल असो, वृद्ध असो, संत असो, अज्ञानी असो, प्रत्येकाचं असणारं जच्या पुढं म आहेच. एवढं मोठं भागवत मरण टाळण्यासाठी आहे परीक्षिती राजानं. पण शेवटी जच्या पुढं म टळलं नाही, मरावंच लागलं माझ्या परीक्षितीला. शिवाय आणि असे हे असणारं जीवाचं शिवत्व करून घेणारा हा अभंग. आणि विवेचन करत असताना प्रथमतः श्री 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 1008 श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य चरणी अनंत वंदन करून माझे लिंगायक्य सद्गुरु तपोरत्न प्रबंधकाराध्य शिवाचार्य महाराज, लिंगायक्य सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगायक्य सद्गुरु वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन मन्मथादी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही दिव्य चरणाला प्रणिपात करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन राम वडगाव शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान महादेवाला, तसंच या ठिकाणी भक्त रूपानं अधिष्ठान स्वरूप असलेल्या माझ्या प्रभू रामचंद्राला, माता सीता लक्ष्मणासह हनुमंतासह या ठिकाणी नमन करून शिवानुभव मंडपाच्या मंडपामध्ये उपस्थित असलेले आमचे संगीत विशारद लिमराज पाटील राम वडगावकर, तसंच संगीत विशारद असणारे आमचे मन्मथ गुरुजी, प्रसिद्ध कथाकार कीर्तनकार असणारे आमचे राजाभाऊ खडवळ, त्याही अगोदर आमचे जोशी ज्येष्ठ व्यक्ती असणारे आमचे कीर्तन सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार कथाकार आणि सर्व असणारी गायक वादक मंडळी, या ठिकाणी कलियुगामध्ये असणार एक नवीन ऊर्जा भरलेला आणि मृदंगाचार्य आमचा गणेश हडाव माझ्यासोबत कथेलाही असतो. आणि बाकी पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, अखंड शिवनाम सप्ताहाचे कमिटीचे असणारे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळांनी त्यांना पुढे होऊन करायला लावणारे आणि मागून सगळा सपोर्ट करून सर्व सप्ताह असणारा पार पाडणारी सर्व ग्रामस्थ मंडळी, माझी मातृवर्ग, त्यामध्ये बांधवर्ग, या सर्वांच्या हृदयामध्ये
चित शक्तीला अभिवादन करून आजच्या या पंचम कीर्तन पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. शिवहर शिवहर. जन्मापासून मरेपर्यंतचा जो संघर्ष आहे, जोच्या पुढं म आहे, जन्म. तिथून श्वास घेऊन आला, आईच्या शरीराच्या जसं बाहेर पडला नुसतं शरीर आणलं का नाही, श्वास आणला आणि त्या श्वास मध्ये आस आणली. आस म्हणजे पंचतन मात्रा, आणि पंचतन मात्रा घेऊन हा शब्द स्पर्श रूप रस गंध आणि 5 विषयानं ग्रासलेला हा देह आणि मनन चिंतन आणि त्या विषयाचं करत 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 मायेमध्ये लाळ घोटाळत स्वतःच असणारं अस्तित्व संपवून, स्वतःच जीवपण संपवून, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बाल आहे, मी वृद्ध आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, वगैरे वगैरे असणार आणि त्या रूपानं असणार ती अज्ञान शक्ती आणि आरूढ झाली या जीवावर, आणि त्या अज्ञानानं शिवत्व असणार विसरला, स्वतःच रूप जे आहे ते. जी काही जन्मापासून मरेपर्यंत असणारा संघर्ष आहे, बालपण आहे, कुमार अवस्था आहे, तरुण अवस्था नंतरची आहे, त्यानंतरची पौगंडावस्था आहे, त्यानंतरच असणारं वानप्रस्थ वार्धक्य आहे, आणि शेवटचं असणारं म्हातारपण आणि नश्यंती शेवटचा पाक. 6 असणारे विकार या देहाला, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, आणि लास्टला येणारा जो भाग आहे तो कर्तव्य मूढता प्राप्त झाली. महाराज त्याला काय करावं हे कळायला तयार नाही. जन्माला कशामुळे आला? अनेक जन्म प्राप्त का मनसी, कर्म धर्महीन वर्तता जनासी, दुःख भोगणे लागे तयासी, मनोनी होती जन्म फेरे. आमच्या परमर्शामध्ये सांगितलं की बाबा रे, जगासोबत हीन कर्मानं, हीन धर्मानं जर वागलं तर या ठिकाणी म्हणून जन्म होती फेरे. अर्ध पाप आणि अर्ध पुण्य ज्या वेळेला प्राप्त होत त्यावेळेस माणसाचा जन्म मिळतो, आणि म्हणून मानव जन्माला तो रूपाला येतो त्या, नाहीतर मग योनी, कीटक, पशु पक्षी, सरपटणारे, जलज, उडणारे, बीजभार वनस्पती वगैरे वगैरे असणाऱ्या जन्मामध्ये, अधो योनीमध्ये तो जन्माला जातो. पण ज्यावेळेस पाप आणि पुण्याचा समान ठेवा प्राप्त होतो त्यावेळेस मनुष्य रूपाने जन्माला येतो, आणि मनुष्य रूपाने जन्माला ज्यावेळेस आला त्यावेळेस या मायेचं असणारं पडळ, अज्ञानातिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया. कारण का ते अज्ञानाचं पडळ आहे, पुढचं नंतर भाग आहे. अज्ञानाचं पडळ आहे, अंधकार आला, विषयांत बनला, आणि म्हणून चांगल्या जन्माला येऊन सुद्धा कोणते कर्म करावे आणि कोणते नाही करावे याचा विवेक त्याच्या जवळचा हरपला, आणि हरपून असणार दुःख भोगण्यासाठी तयार झाला. आणि मग या दुःखामध्ये ज्यावेळेस तो मिसळला त्यावेळेस हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं करत राहिला. अहंता आणि ममता या दोन्हीनं असणारं या जीवाला ग्रासलं, आणि असा हा असणारा ग्रसित जीवात्मा, आणि ज्यावेळेस पर्यटन करायला लागला आपल्या आयुष्याचं असणार त्याला भवसागर म्हणायचं. शिवहर शिवहर. आम्हाला परमर्शामध्ये सांगितलं मोह दिग्भ्रांत चेतसा. मोह आणि दिग्भ्रांत सगळं दिशा शून्य झाला महाराज.
कुणीकडून आला, कुठं चालला, काय करायला पाहिजे, काय करायला लागला, हे सर्व असणारा विवेक या जीवनामध्ये हरपत चालला. प्रत्येक माणसाचा म्हणायला हरकत नाही, प्रत्येक माणसाचा म्हणायला हरकत नाही. आणि अशा जीवाला आणि तारतम्य गाठून देण्यासाठी, तारतम्य गाठून देण्यासाठी आणि आमच्या महादेव प्रभूनं पहिल्या चरणात सांगितलं महाराज, औषध जान औषध सुजान वैते. भवरोग जन्मापासून मरेपर्यंतचा असणारा काळ, त्याला सागर म्हटलं एक प्रकारचं. आणि त्या सागरामध्ये हा जीवात्मा परिवेष्टित होऊन मायेनं मोहानं मोह दिग्भ्रांत चेतसहा, आणि असा हा जीवात्मा त्यामध्ये लोलुप झालेला असताना आमच्या महादेव प्रभूनं सांगितलं, सज्जन हो, अशा मनुष्य तृष्णा वासना शब्द स्पर्श रूप रस गंध रूपानं असणारी जीवाची ओढ आणि त्या ओढीचा असणारा वेग आवरून जे त्रिगुणात्मक आहे, राजस तामस आणि सात्विक, त्यामध्ये नवभाग करून त्याच्याही पुढचा शुद्ध सत्वगुण असणारा प्राप्त करा. आणि शुद्ध सत्वगुण प्राप्त करून
आपल्या जीवाचं असणारं शिवत्व करायचं असेल तर ब्रह्म रसायन आहे. ब्रह्म रसायन आहे. अशा पद्धतीची एक रासायनिक अभिक्रिया होते या भवसागरावर की जे जीवाचं ब्रह्मरूपता शिवरूपता प्राप्त करतं. आणि असा हा जो काही करणार आहे तर फक्त एकच आहे, तो सद्गुरू आहे. जाणाऱ्या जीवात्म्याला जो मेंढपाळासोबत स्वतःच अस्तित्व नष्ट करून जो सिंह छावा आणि मी मेंढा म्हणायला लागला आहे, त्या सिंहाला समजून सांगणारा पाहिजे. त्याचे असणारी दिग्भ्रांत विचार शून्य बनलेला अहंकारानं अहंता आणि ममता प्राप्त केलेला जो सिंहरूपी जीवात्मा आहे या मेंढ्यामध्ये आलेला, त्या सिंहाला समजून सांगणारा कोण आहे तर एक सुजान असणार आहे. सुजान गुरु अनेक आहेत महाराज. आमच्या परमर्शानं सांगितलं, गुरु अनेक कळेचे असती, स्वार्थे शिष्या उपदेशती, परी स्वरूप जे जाणती त्याची सद्गुरु जाणीजे. अनेक सद्गुरु आहेत महाराज. मग तुम्हाला उपदेश करतील आणि स्वतःच असणारा स्वार्थ साधतील. ऐश्वर्य स्वतःच वाढवतील सगळ्याच बाबतीतलं. पण जे काही जाणीवेचा जानोनी तोरा, मला वाटतं अमृत अनुभव मध्ये कोवी महाराज, जाणीवेचा जानोनी तोरा. जाणीव स्वतःला होऊन दुसऱ्याला जाणीव करून देणं महत्वाचं आहे महाराज. दुसऱ्याला जाणीव करून देणं महत्वाचं आहे. त्याला सुजान बनावं. सद्गुरु सुजान. जसं सूर्य असणारा स्वतः स्वयंप्रकाशित आहे पण दुसऱ्याला असणारा प्रकाश देतोय. अग्नी दाहकता स्वतःमध्ये आहे पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाहकता पूर्ण त्या घरामध्ये निर्माण करतो तो अग्नी. तद्वत त्या न्यायानं प्रकाश रूप असलेला, मग प्रकाश मग तो प्रकाश रूप असलेला तुम्हाला आम्हाला प्रकाश देण्याच्या लायकीला राहील, त्याला सुजान म्हणायचं महाराज. शिवहर तुमच्या आणि आमच्या अंतःकरण प्रवृत्तीतला अज्ञानरूपी चिखल वाळवायची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला असणारं सुजान म्हणायचं. सुजान ज्याच्याजवळ स्वार्थ नाही परोपकार आहे. ज्याच्याजवळ स्वार्थ नाही परोपकार आहे. ज्ञानच नाही तर विज्ञान सुद्धा आहे. ज्ञानच नाही तर विज्ञान सुद्धा आहे. आणि अशाला असणारं सुजान म्हणावं. आणि असा असणारा सुजान